नमस्कार मित्रांनो, आपल्या समाजात लैंगिक आरोग्याबद्दल अजूनही अनेक गैरसमज आणि संकोच आहेत. त्यापैकी एक उत्सुकता निर्माण करणारा प्रश्न म्हणजे हस्तमैथून जास्त कोण करते, पुरुष की स्त्री? त्यामागचे सत्य काय आहे? पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त की स्त्रियांमध्ये? खूप स्त्रियाही पुरुषांप्रमाणे हस्तमैथून करतात का? हस्तमैथून केल्याने शरीरावर काही वाईट परिणाम होतात का? आणि कोणत्या वेळी ही सवय चिंतेची बाब ठरू शकते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 1. हस्तमैथून जास्त कोण करतात, पुरुष की स्त्रिया? सर्वप्रथम या प्रश्नाचं थेट उत्तर जाणून घेऊया. उपलब्ध लैंगिक आरोग्याच्या विविध सर्वेक्षणांनुसार पुरुषांमध्ये हस्तमैथून केल्याचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आढळतं. काही सर्वेक्षणांमध्ये साधारणपणे 80 ते 90% पुरुषांनी आणि 60 ते 65% स्त्रियांनी आयुष्यात कधी ना कधी हस्तमैथून केल्याचं सांगितलं आहे. म्हणजेच पुरुषांचं प्रमाण जास्त दिसत असलं तरी स्त्रियाही मोठ्या प्रमाणात हस्तमैथून करतात. म्हणून हस्तमैथून फक्त पुरुषच करतात किंवा स्त्रिया हस्तमैथून करत नाहीत, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, वेगवेगळ्या देशांमध्ये वयोगटांप्रमाणे आणि सर्वेक्षणाच्या पद्धतीनुसार ही टक्केवारी बदलू शकते. त्यामुळे हे आकडे अंदाजे सर्वेक्षण आधारित प्रमाण म्हणून समजावेत. पण मग पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त का दिसते? यामागे फक्त हार्मोन्स कारणीभूत आहेत का, की यामागे सामाजिक आणि मानसिक कारणंसुद्धा आहेत? चला पुढे समजून घेऊया. 2. पुरुषांमध्ये हस्तमैथुनाचं प्रमाण जास्त का दिसते? यामागे एकच कारण आहे असं सांगता येत नाही. जैविक, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनेक घटक यामध्ये भूमिका बजावू शकतात. पुरुष आणि स्त्रियांच्या लैंगिक इच्छा, शरीराची प्रतिक्रिया आणि लैंगिक अनुभव यामध्ये काही जैविक फरक असू शकतात. त्याचबरोबर समाजामध्ये पुरुषांना लैंगिक विषयांवर बोलण्याची तुलनेने अधिक मोकळीक मिळत असते, तर स्त्रियांना अशा विषयांबद्दल अधिक संकोच किंवा सामाजिक दबाव जाणवू शकतो. त्यामुळे सर्वेक्षणांमध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त दिसण्यामागे फक्त हार्मोन्सच कारण आहेत असं म्हणणं योग्य नाही. 3. स्त्रिया सुद्धा पुरुषांप्रमाणे हस्तमैथून करतात का? हो, नक्कीच करतात. स्त्रियांसाठीही हस्तमैथून ही लैंगिक वर्तनाची सामान्य बाब आहे. स्त्रियांच्या लैंगिक आनंदामध्ये शिश्निका क्लिटोरिस या अत्यंत संवेदनशील भागाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे काही स्त्रिया हस्तमैथुनाद्वारे लैंगिक आनंद मिळवण्याचा अनुभव घेतात. पण प्रत्येक स्त्रीचा अनुभव सारखा नसतो. काही स्त्रिया नेहमी हस्तमैथून करतात, काही अधूनमधून करतात आणि काही स्त्रिया हस्तमैथून करत नाहीत. ह्या तिन्ही गोष्टी सामान्य असतात. 4. हस्तमैथून केल्याने शरीर कमजोर होते का? हा आपल्या समाजातील सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक आहे. सामान्य हस्तमैथुनामुळे शरीराची ताकद कायमची कमी होत नाही, लिंग लहान होत नाही आणि वीर्य संपत नाही. वीर्याची निर्मिती शरीरात नैसर्गिकरित्या सुरू असते. त्यामुळे हस्तमैथून केल्यामुळे पुरुषत्व नष्ट होते किंवा भविष्यात शारीरिक संबंध ठेवताना त्रास होतो असा समज चुकीचा आहे. मात्र कोणतीही गोष्ट खूप वेळा वारंवार होऊ लागली की त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो, तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 5. किती वेळा हस्तमैथून करणे सामान्य असते? यासाठी एक ठराविक संख्या नाही. काही पुरुष किंवा स्त्रिया हस्तमैथून करत नाहीत. काही जण अधूनमधून करतात, तर काही जण खूप वारंवार करतात. म्हणून आठवड्यात एवढ्याच वेळा केले पाहिजे असा कोणताही नियम नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सवयीमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतोय का, हे बघणे गरजेचे असते. अभ्यास, काम, झोप, नातेसंबंध किंवा इतर जबाबदाऱ्या सतत बाजूला पडत असतील किंवा स्वतःला थांबवणं कठीण होत असेल तर ही सवय नियंत्रणाबाहेर जात असल्याचे संकेत असू शकतात. 6. पुरुष की स्त्रिया कोण जास्त यापेक्षा महत्त्वाचे काय असते? मित्रांनो, कोण जास्त हा प्रश्न क्युरिओसिटीसाठी नक्कीच महत्त्वाचा वाटतो. पण लैंगिक आरोग्याच्या दृष्टीने त्यापेक्षा महत्त्वाचे आहे की हस्तमैथुनाबद्दल योग्य माहिती असणे आणि त्याबद्दल अनावश्यक भीती किंवा अपराधीपणा न बाळगणे. पुरुष हस्तमैथून करतो म्हणून तो कमजोर होत नाही आणि स्त्री हस्तमैथून करते म्हणून तिच्याबद्दल चुकीचा निष्कर्ष काढण्याचे कोणतेही कारण नाही. एखाद्या व्यक्तीच्या हस्तमैथुनाच्या सवयीवरून तिच्या चारित्र्याचा किंवा पुरुषत्वाचा अंदाज लावता येत नाही. 7. हस्तमैथुनाची सवय चिंतेची बाब कधी ठरते? हस्तमैथून स्वतःमध्ये समस्या आहे असं नाही, पण जर एखाद्या व्यक्तीला वारंवार हस्तमैथून करण्याची तीव्र इच्छा होत असेल, स्वतःला नियंत्रणात ठेवणं कठीण जात असेल, काम, अभ्यास किंवा झोपेवर परिणाम होत असेल, नातेसंबंध किंवा दैनंदिन जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असेल किंवा त्याबद्दल सतत मानसिक त्रास होत असेल,
तर डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी बोलणे उपयोगी ठरू शकते. मित्रांनो, आजच्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर. उपलब्ध सर्वेक्षणांमध्ये पुरुषांकडून हस्तमैथुन केल्याचं सांगितलेलं प्रमाण साधारणपणे स्त्रियांपेक्षा जास्त आढळतं. पण स्त्रियाही हस्तमैथुन करतात आणि प्रत्येक व्यक्तीची लैंगिक इच्छा व सवय वेगळी असते. हस्तमैथुनामुळे शरीर कमजोर होतं, लिंग लहान होतं किंवा वीर्य कायमचं संपते, हे गैरसमज आहेत. म्हणून लाज किंवा भीती न बाळगता योग्य माहिती घ्या, गैरसमज दूर करा आणि आपल्या लैंगिक आरोग्याची काळजी घ्या. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.